आम्ही सारे खवय्ये. आणि आता आपण उपासाची दशमी केळ्याची केळ्याची दशमी. ओके, साहित्य सांगा काय. केळं, साबुदाण्याचं पीठ, वरी तांदळाचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, साजूक तूप, मीठ, वेलची पावडर आणि साखर. साहित्य आपण बघितलं काय काय घ्यायचं. उपवासाच्या दिवशीचं सगळं उपवासाचं साहित्य घेतलेलं आहे. आणि आता दशमीला मिक्सिंग काय काय. पहिलं केळं, चांगली तयार पिकलेली केळी आहे. पिकलेली केळी सगळी घ्यायची नाही, ते केळं पहिलं स्मॅश करून घ्यायचं चांगलं. लगदा प्रॉपर अगदी प्रॉपर. गोठळी नाही राहता का. नाही अजिबात नाही. आणि मग त्याच्यात हे सगळं घालायचं का. थोडस मीठ पण चवी पुरेसं. ह्याचं पण तुम्ही काय प्रमाण घेतलं पिठांचं. आता याच्यात अर्गेल तेवढं. पण तिन्ही म्हणजे ही जी पिठं आता मी एक एक वाटी घेतलेलं आहे. आता हे आपण केळं ज्या प्रमाणात घेतो, आता हे एक केळं आहे, तर हे भिजवताना साधारण लागेल तितकं, म्हणजे अर्धी अर्धी वाटी लागेल बहुतेक. आपण तिन्ही पिठं सम घ्यायची. कुठचं जास्ती कमी कमी असं काही नाही. नाही नाही. थोडीशी वेलची पूड, थोडी साखर. साखर यासाठी की पिठं घालतो आपण, मग त्याला जरा गोडपणा. आता एक एक करून एक एक पीठ. कसली कसली पीठ आहे. साबुदाण्याचं, साबुदाणा, वरी तांदळाचं आणि शिंगाड्याचं. ओके. हे आपण आता कसले पीठ घालतोय. साबुदाण्याचं. आधी 2 चमचे साबुदाण्याचं घालूया. 2 चमचे 2 चमचे वरी तांदळाचं पीठ आणि 2 चमचे शिंगाड्याचं. शिंगाड्याची आणि चव मस्त वेगळी चव. एक कलर पण येतो त्याला. स्वतःची अशी चव आहे शिंगाड्या. आणि थोडं लागेल तसं जरा पाणी, आणि जरा थोडं सैलसर आपल्याला भिजवायला लागतं. अच्छा, लागेल पाणी. अजून थोडं. बस ठीक आहे. आम्ही हे पीठ आता चांगलं करून घेतो एकजीव, म्हणजे मग कशी दशमी. आणि हे पीठ भिजवल्यावर एक 5-10 मिनिटं ते ठेवायचं. अच्छा, म्हणजे त्याच्यात ते छान मुरलं जातं. हा ठीक आहे. आणि मग त्याची दशमी केळीच्या पानावर. कारण त्याला पानगी पण म्हणतात. हा बरोबर, मी तेच म्हणणार होते की तुम्ही सैल अशा एवढं सैल बसवता की त्याची ऍक्च्युअली पानगी पण म्हणतात त्याला. ओके. प्रत्येक जण काय काय वेगवेगळं नाही, पण लागते उत्कृष्ट ती साजूक तुपाबरोबर. साजूक तुपाबरोबर किंवा चुंद्या बरोबर. एकदमच सुंदर. डब्याला ऍक्च्युली परफेक्ट आहे उपवासाच्या वेळेला, की सुक्याचं सुक्क पण पोटभरीचं पण सगळं काम होतं. ठीक आहे. मग आपण ही दशमी करायला घेऊया. ओके. आपण जे मिश्रण भिजवलं होतं तर ते आता घेतलेलं आहे 5 मिनिटं ठेवून, आणि ते पसरायचं केळीच्या पानावरती. तुपाचा हात केळीच्या पानावर. छोट्या पानग्या. दशमी शाळेमध्ये नेता की नाही तुम्ही. हो. तुमचे पण असतात उपास नेहमी. मंगळवार असतो. मंगळवार. पसरायला व्यवस्थित म्हणून थोडं पाण्याचा हात. पीठ आपल्या हाताला चिकटत. ती हाताची बोटं असतात ना, ती पानगीवरती उठली पाहिजे अशी. त्याचं ते डिझाईन छान दिसतं. आणि केळीच्या पानाची टेस्ट. येस, अरोमा तो स्पेशल. जसं आपण बिर्याणीला कोळसे पेटवून निखारे करून त्याचा कसा एक विशिष्ट वास लागतो, त्याला कसा याला. आता फ्राय पॅन वरही आपण झाकून अशी चांगली दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची. मस्त. खायला तयार. दशमी तयार. येस. ओके, त्याची तयारी.
पानगी लागलेली आहे व्यवस्थित पानावरती आणि त्या म्हणाला तसं तूप पण घातलंय आपण पॅनवर. पॅनवर तूप घातलेलं आहे. आता ही हलक्या हाताने. हलक्या हाताने आणि यावर झाकण ठेवायचं एक 5 मिनिट. 5 मिनिटांनी. ओके, पटकन साहित्य करते. उपवासाची केळ्याची दशमी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: केळ्याचे काप, 2 चमचे साबुदाणा पीठ, 2 चमचे वरी तांदळाचं पीठ, 2 चमचे शिंगाडा पीठ, साजूक तूप, मीठ, वेलची पावडर आणि साखर. कृती: प्रथम एका खोलगट प्लेटमध्ये कुस्करलेली केळी घेऊन त्यामध्ये मीठ, वेलची पूड, साखर, साबुदाणा पीठ, वरी तांदळाचं पीठ, शिंगाडा पीठ आणि पाणी घालून मिश्रण सैलसर भिजवून घ्यावं आणि 5 ते 10 मिनिटं ठेवून द्यावं. केळीच्या पानाला तूप लावून दशमी पानावर थापून घ्यावी आणि वरून दुसऱ्या केळीच्या पानानं झाकून घ्यावी. फ्रायपॅन मध्ये तूप गरम करून पानासकट दशमी ठेवून 5 मिनिटं वाफवून घ्यावी आणि दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. आम्ही